त्यांना निधी मिळालेला नाही, त्यामुळे लोकांना वाऱ्यावर सोडण्याचं काम सरकार करते. या सरकारने लोककल्याणकारी योजना मोठ्या प्रमाणावरती राज्यामध्ये राबवल्या, पायाभूत सुविधांच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर ही लाडकी बहीण सारखी योजना नियमितपणे राज्यामध्ये सुरू आहे. राज्यातल्या 2 कोटी 25 लाख महिलांना दर महिन्याला 1500 रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी जी काय सहाय्य करण्याचा निर्णय घेतला होता ते त्या ठिकाणी मिळत आहे. त्यामुळे प्रत्येक विकासाच्या कामाला निधी राज्य सरकारकडे मिळतो आहे. तर एकीकडे मुरलीधर मोहोळ यांनी दादांवर टीका केलेली आहे की गुन्हेगारी पार्श्वभूमीचे जे उमेदवार देण्यात आलेले आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात या संदर्भामध्ये दादांनीच पुण्यामध्ये किंवा वेगवेगळ्या पत्रकार परिषदेमध्ये खुलासा केला. पुण्यामध्ये आम्ही रिपब्लिकन पक्ष खराड गट यांच्यासोबत युती केली आणि त्यांनी जे उमेदवार प्रस्थापित केले होते त्या उमेदवारांना उमेदवारी त्या ठिकाणी दिली, असं दादांनी या बाबतीमध्ये खुलासा केला. आता मुरलीधर मोहोळ किंवा आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये निवडणूक लढतो आहोत, त्यामुळे अशी टीका टिप्पणी होत असते. परंतु टीका टिप्पणी मनभेद करण्यापर्यंत पोहोचणार नाही याची खबरदारी आम्ही सगळेजण घेऊ. राजकारणामध्ये गुन्हेगारीकरण म्हणजे जे काही गुन्हेगार आहेत अशा लोकांना जालन्याची सभा झाली, एक अभूतपूर्व असा प्रतिसाद विशेष करून परभणीमध्ये आल्याच्या नंतर 2 तास विलंबाने पोहोचल्याच्या नंतर सुद्धा ज्या संख्येने महिला भगिनी, तरुण, ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित होत्या, अशा चित्र उद्याच्या भवितव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मतदार मोठ्या प्रमाणावरती अजितदादांच्या नेतृत्वाखाली आकर्षित झाले. भाजप टार्गेट करते राष्ट्रवादीला महानगरपालिका निवडणुकांमध्ये देखील. पाहता महायुतीमध्ये सत्तेत असताना भाजप प्रचंड टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेसला करत आहे. असं नाही आहे. वस्तुस्थिती अशी आहे की जे काही परस्परांच्या विरोधी विधानं झाली ती पिंपरी चिंचवड पुण्याच्या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काही ठिकाणी आम्ही एकत्रितपणाने निवडणुका लढतो, काही ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढते, काही ठिकाणी तिन्ही पक्ष स्वतंत्रपणाने लढत आहेत. अशा वेळेला स्थानिक प्रश्नाच्या वरती टिकाटिप्पणी होऊ शकते, पण या विचारार्थी माझं मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाली. आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष मुख्यमंत्री अजितदादा यांच्याजवळ सुद्धा मी या विचारार्थी चर्चा केली. महसूल मंत्री बावनकुळेंच्या वरती सुद्धा चर्चा केली. मग आता जी काही टिकाटिप्पणी झाली त्याच्यावरती पडदा पडलेला आहे. निवडणूक आम्ही आता प्रत्येक जण आपापल्या ताकदीने त्या ठिकाणी लढणार. राष्ट्रवादी दोन्ही एकत्र आले आहेत. भविष्यामध्ये जिल्हा परिषद दोन भाग आहेत की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा वेगवेगळे राजकीय पक्ष एकत्रित आहेत. आज महाराष्ट्रामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, परभणी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय पवार साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणाने निवडणुकीला सामोरं जातो. निवडणूक हा एक भाग वेगळा आहे आणि पक्ष एकत्रितपणाने हा भाग सुद्धा आणखीन वेगळा आहे. अशा वेळेला त्या दृष्टिकोनातून निवडणुका संपल्याच्या नंतर आज तरी असा कुठलाही प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर त्या ठिकाणी नाही. ज्या वेळेला येईल अशा वेळेचा विचार त्यावेळेला आम्ही सामुदायिक नेतृत्वाच्या माध्यमातून त्या बाबतीमध्ये विचार करू. सुप्रियाताई म्हणतायत की सरकार फक्त घोषणा करते मात्र निधी देत. काय वाटतं यामुळे राजकारणाचा स्तर बिघडत नाही असं वाटत नाही? गुन्हेगारीकरण वाढतं. राजकारणामध्ये या प्रवृत्ती अजिबात असता कामा नये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपमध्ये त्या ठिकाणी आहे, पण अनेक वेळेला ज्या वेळेला आपण युती करत असतो त्यावेळेला ज्या पक्षाच्या सोबत युती होते त्या पक्षाच्याकडून एखादे उमेदवार दिले गेले तर ते अनिवार्य त्या ठिकाणी ठरत असतं. तरी सुद्धा राजकारणाचं गुन्हेगारीकरण होऊ नये या मताचा मी ठामपणाने त्या ठिकाणी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.